कोणत्याही सिस्टीमविरुद्ध लढायचं म्हटलं की तुम्हाला सगळ्या बाजूनं विचार करण्याची अत्यंत गरज असते. तशी पकड तुमची विचारावर असली पाहिजे, भूमिकेवर असली पाहिजे, तत्त्वांशी तुम्ही तितके एकरूप झालेले असले पाहिजे, तरच तुम्हाला योग्य ते शब्द वापरता येऊ शकतात, योग्य ते निर्णय घेतले जाऊ शकतात आणि योग्य ते निर्णय घेऊन सगळ्या गोष्टीचा समतोल साधता येऊ शकतो. जर तुमच्या भूमिका, तत्त्व किंवा तयारी पूर्ण नसेल किंवा तुमचा उद्देश थोडा जरी डळमळीत असला, त्याच्यामध्ये खोट असली, तर तुमचं हे आंदोलन, तुमचा लढा कधीही कोणत्याही क्षणी ढासळू शकतो. हे खऱ्या अर्थानं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काल दिवसभरात, आज दिवसभरात जर आपण पाहिली, तर वेगळ्या पद्धतीने याचं विश्लेषण करता येऊ शकतं. अर्थात CGPनं म्हणजे अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमनं टाकलेले डाव किती प्रभावी ठरलेत आणि त्याचा किती तोटा होऊ शकतो, हा एक वेगळा विषय आहे. त्यावर आपण विश्लेषण करूच. पण त्यांनी जे काही निर्णय घेतले, ते निर्णय आताच्या घडीला किती मिनिंगलेस आहे किंवा मिनिंगफुल आहे, हेही तपासणं अत्यंत गरजेचं आहे. नेमकं कोणते डाव त्यांनी टाकले, त्यांनी कोणत्या खेळ्या खेळल्या, सोनम वांगचुक हे असल्यावर आणि ते नसल्यावर आणि ते गेल्यानंतर किंवा ते जाण्याच्या अगोदर या सगळ्या वेळेमध्ये जे काही घडत होतं, त्याचा परिणाम कसा होत होता आणि आता तो परिणाम कसा होतोय, हे सूक्ष्म पद्धतीनं समजून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच विषयावर, त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहत आहे बोल बिंदास. आता आपण जेव्हा ह्या विषयाकडे पाहतो, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सगळीकडेच सोनम वांगचुक यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात संवेदना आहेत. तुम्ही CGPचे मेंबर असा, समर्थक असा किंवा नसा किंवा विरोधक असा, कोणी असलं तरीही सोनम यांच्या तब्येतीची काळजी व्हायला हवी आणि त्यांच्याबद्दलची चिंता आपल्या सगळ्यांच्याच मनात होती. त्यामध्ये काही दुजाभाव नव्हता, त्यामध्ये काही शंकेचं कारण नव्हतं. आता या सगळ्यांमध्ये अभिजितवर मोठ्या प्रमाणात टीकाही होत होती, पण सोनम यांच्याबद्दल सद्भावना होती. आता ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा सगळ्यात मोठा इथं मुद्दा आहे. आता सोनम वांगचुक यांना जर त्यांच्या आरोग्याच्या कारणावरून उचललं किंवा बळजबरीने रुग्णालयात नेलं, अर्थात जे काही घडलं त्यामध्ये ॲग्रेसिव्ह भूमिका जर नसती, तर हे सगळं प्रकरण वेगळ्या अंगानं हाताळता येऊ शकलं असतं केंद्र सरकारला, पण त्यांनी मोठी चूक केली. आता याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी डाव असा टाकला होता की सोनम यांना आपण हॉस्पिटलमध्ये नेऊ आणि तब्येतीचं, हेल्थचं कारण सांगून जनभावना थोडीशी वेगळ्या पद्धतीनं हाताळू, असा एक त्यांचा प्लॅन असेल. यामध्ये होईल काय, की सोनम वांगचुक यांच्याबद्दल जी संवेदना सर्वसामान्य नागरिकांची आहे, ती संवेदना आपल्याला वापरता येईल आणि त्यांची संवेदना ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होईल, जंतर मंतरवर नाही. कारण जंतर मंतरवर उरेल फक्त कोण? अभिजित दिपके. आणि अभिजित दिपके किंवा CGP या सगळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आधीच आरोप होत होते. म्हणजे तो उपोषणाला का बसत नाही, त्याची फंडिंग कुठून येते, त्यांचा मोटो काय आहे, त्यांच्या भूमिका, देशद्रोह वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी अगोदरच त्यांच्यावर लादलेल्या होत्या, त्यांच्यावर आरोप टाकलेले होते. आणि त्या आरोप म्हणजे आता इथं काय होतं भारतामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं यश भारतीय जनता पक्षाचं किंवा संघाचं असं म्हणावं लागेल, की जे माणसं कालपर्यंत किंवा काही 5-10 वर्षा अगोदर सर्वसमावेशक भूमिका घेऊन आपलं मत मांडत होते, त्यांची जी काही आपण जर तुलना केली किंवा त्यांच्यामध्ये वाटा जर टाकला, तर जवळपास 60 आणि 40चं आपल्याला अंतर पाहायला मिळतं. म्हणजे 40% असेही लोकं आहेत किंवा 30% अशीही लोकं आहेत, की त्यांना हे सगळं जे चाललं आहे, सोनम यांना ज्या पद्धतीने उचलण्यात आलं, ते सगळं बरोबर वाटतं. किंवा भारतीय जनता पक्ष जे काही करत आहे, राम मंदिर चोरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नगण्य वाटतात. त्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही, म्हणून हे सगळे. या सगळ्यांमुळं काय होतं, या 30%मुळं बाकीचे जे काही 70%चे जे लोकं आहेत, त्यांच्या आणि त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम तयार व्हायला लागतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणूनच म्हणजे अगोदर असं नव्हतं की ह्या माणसाला हिंसा करू नये किंवा हिंसा होऊच नये, असं सर्वसमावेशक होतं. आणि जवळपास 90% पर्यंत ही संख्या असेल अगोदर. पण आता ती संख्या कमी होत चालली आहे आणि हिंसेची किंवा धर्माची ही जी काही गोळी आहे, अफूची गोळी, ती वाढत चालली आहे. त्याच्यामुळं काय होतं, सरकारला थोडंसं एक टाकायचं की दीपकला, अभिजितला पाकिस्तान फंड देतं, तर बाकीचे जे काही 30-40% लोकं आहेत, ते इतकं काही नरेटिव्ह सेट करतात की मग जे काही 10-20% लोकं आहेत, तेही संभ्रमात पडतात की समर्थन द्यायचं की नाही द्यायचं. तसंच इथं झालं. आता सोनम यांना पुन्हा आपण त्या पॉईंटवर येऊ, की सोनम यांना तिकडे हॉस्पिटलाइज केलं, की अभिजित
नरम होतील, त्यांचं आंदोलन कमी होईल आणि त्यांच्यावर टीका करायला मोकळं रान होईल. त्याच्यानंतर ते काय भूमिका घेणार आहे, जे काही सेलिब्रिटी असतील किंवा मग जे काही महत्त्वाचे नेते असतील, ते अभिजितला भेटायला जाणार आहेत का? सोनम यांच्यासाठी ते जाऊ शकतील किंवा सोनम हे न्यूट्रल माणूस आहे, सायंटिस्ट माणूस आहे, त्यांच्यासाठी जातील. पण आता यांच्यासाठी जाईल का? ज्यांचं नाव अगोदर आपसोबत जोडलेलं आहे किंवा वेगवेगळ्या राजकीय लोकांशी जोडलेलं आहे. त्यांनी गेम टाकला, डाव टाकला, पण त्याचा उलटा फेरा असा झाला आहे, की जेव्हा त्यांना उचलण्यात आलं तेव्हाचे व्हिडिओ समोर आले. तो ॲग्रेसिव्हपणा समोर आला. अभिजितचाही व्हिडिओ समोर आला. त्याला कसं नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न केला. मग त्याला कसं पकडलं, त्याला शिवीगाळ किंवा मग जे काही बुक्क्या मारण्याचा एक जो व्हिडिओ आपण पाहतो, या सगळ्यामुळे अ, एक वेगळीच ऊर्जा म्हणा किंवा एक राग सर्वसामान्य माणसाला आला आणि तो राग वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे यायला लागला. आता या सगळ्यामध्ये आतापर्यंत त्याच्यावर जो आरोप होत होता, हा का स्ट्राईकवर बसत नाही, उपोषणाला बसत नाही, तर त्यानं तीच भूमिका घेतली आणि तो स्ट्राईकवर बसला. स्ट्राईकवर बसल्यानंतर आणि जे काही वातावरण तयार झालं होतं, जो काही समर्थन मिळणारं तयार झालं होतं, त्याच्यात अचानक पटकन वाढ झाली व्हिडिओ समोर आल्यामुळं आणि तितक्यातच त्यानं डाव टाकला आणि स्वतःच उपोषणाला बसला. आता ही मोठी हाईप होती आणि त्यानंतर त्यानं जाहीर केलं की 20 तारखेचा मोर्चा होईल. मग पुन्हा हाईप मिळाली. पुन्हा रुग्णालयातून सोनम यांचाही संदेश आला की 20 तारखेचं महत्त्वाचा मोर्चा झाला पाहिजे. मला ते बाहेर येऊ देत नाही आहे वगैरे. मला ते उपोषण करायचं आहे कंटिन्यू. ते आतमध्ये अन्न घेत नसले तरी त्यांना बाहेर येऊ देत नाही आहे. त्यांचा मेसेज आला. त्यांचा मेसेज आल्यानंतर 20 तारखेची तयारी आली. मग वेगवेगळे नेते आले. हे सगळं हाईप भेटत गेली. त्यानंतर रात्री चंद्रशेखर आझाद जे आहेत भीम आर्मीचे वगैरे, तर तेही तिथं थांबले. रात्री 2 पासून सकाळपर्यंत ते थांबले होते की रक्षण करण्यासाठी किंवा सगळं त्या जंतर मंतरवर काहीच घडू नये वेगळ्या पद्धतीचं म्हणून ते स्वतः थांबले होते. त्यामुळे एक वेगळा अँगल आला. प्रकाश आंबेडकरचं जाणं किंवा मग दुसरे जे काही महत्त्वाचे नेते आहे, आंबेडकरी चळवळीतले महत्त्वाचे जे काही नेते आहेत, चंद्रशेखर यांचं रात्री थांबणं, या सगळ्या मोठे वेगवेगळी पॉवर तिथे मिळत गेली. सेलिब्रिटी काही प्रमाणात तिथे यायला लागले. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना अभिजित तिपके यांच्या अंगावर अचानक एका महिलेनं शाई फेकली. शाई फेकल्यानंतर आता हे काय होतं, की जर रागाच्या भरात तिथं काहीतरी वेगळं घडलं असतं त्या बाईसोबत, तर हे सगळं आंदोलन चिरडण्याला सरकार मोकळं झालं असतं आणि बळाचा वापर करून ते उद्ध्वस्तच केलं असतं सगळं. पण तिथं दीपकेने हुशारी दाखवली आणि काहीच करू नका किंवा त्याच्या सहकाऱ्यांनी राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, पण त्यांनी तो व्यक्त केला नाही आणि तसं काही घडू दिलं नाही. काही विचित्र घटना तिथं घडू न दिल्यामुळं आणखी जो काही डाव टाकला होता केंद्र सरकारने म्हणा किंवा वेगवेगळ्या शक्तीनं म्हणा, तो तिथं फसला. अर्थात त्या बाईची एक वेगळी बाजू मांडण्यात आली की ती बाई एक आई आहे, ती तिथंच थांबलेली होती. तिला जे दिसलं ते चुकीच्या पद्धतीचं दिसलं. पण तिची दुसरी बाजूही समोर आली की जे काही रेपिस्ट लोकं आहेत, ती त्यांचं समर्थन करणारी बाई आहे. त्यामुळं जे काही नरेटिव्ह तयार करायचं होतं तेही फसलं. आता हे सगळं होत असताना अर्थातच दुसऱ्या दिवशी की सगळं वातावरण तयार झालं आणि 20 तारखेला आता ही जी काही भूमिका घ्यायची आहे, त्यासाठी सर्वसमावेशक वातावरण तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं तयार झालं. जे काही व्हिडिओज पुढे यायला लागले, जिथं जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो काही गौदी मीडिया करते आहे, त्याचे व्हिडिओ पुढं आलेत. निळी शाई फेकल्यानंतर त्यांनी माझा रंगच निळा आहे, मी आंबेडकरवादी आहे, अशा संदर्भातलं वक्तव्य केल्यामुळं आंबेडकरांना मानणारा जो काही वर्ग आहे किंवा आंबेडकर फॅन्स जे आहेत, कोणत्याही जातीतले धर्मातले असो, त्यांना एक वेगळी शक्ती मिळाली, त्यांना एक प्रोत्साहन मिळालं आणि ते सगळे आता वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त व्हायला लागले आहेत. पॉडकास्ट असेल, कंटेंट क्रिएटर असतील, रील्स करणारे वगैरे, वगैरे ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, ते अफाटे म्हणजे तुम्ही थोडं जरी एंटर झालात नाही अल्गोरिदममध्ये, तर तुम्हाला भन्नाट गोष्टी पाहायला भेटतील. इतकं स्ट्रॉंग नेटवर्क, इतकं सोशल मीडिया या सगळ्यांना तापलं आहे आणि 20 तारखेसाठी वेगवेगळ्या देशभरातून, वेगवेगळ्या भागातून लोकं दिल्लीकडे रवाना होत आहेत. ज्यांना दिल्लीकडे जाणं शक्य नाही, ते आपापल्या शहरात वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहे. आता हे सगळं सोनम वांगचूक यांना उचलल्यानंतर एक जरी चूक झाली असती किंवा एक जरी गोष्ट विचार करा, इतका मोठा मॉब आहे. त्या सगळ्या मॉबमध्ये एखादी चुकीची गोष्ट चुकून घडणं किंवा एखाद्या परक्यानं येऊन चुकून
म्हणण्यापेक्षा बळजबरीने वेगळ्या पद्धतीनं जर काही गोष्टी केल्या तर हे सगळं जी काही मेहनत आहे ती एका क्षणात नष्ट होऊ शकते. हे सगळं सांभाळणं सोपं काम नाही आहे. हे सगळं मॅनेज करणं अर्थात सोपं काम नाही आहे. एक एक गोष्ट विचारपूर्वक त्याचे जे काही परिणाम होतील या सगळ्या गोष्टी अ, वेगळ्या पद्धतीनं पेरणं, सकारात्मक पद्धतीनं पेरणं, जे काही तिथं स्टुडंट आहे त्यांचा राग, त्यांचा आक्रोश त्यांना कंट्रोल करून योग्य ठिकाणी त्याला परावर्तित करणं, हे सगळंच खरंच सोपं काम नाही आहे. आणि आता 20 तारखेला याचं एक वेगळं परिवर्तन होऊ शकतं या सगळ्या रागाचं व संतोषाचं. म्हणून CGP मग असा किंवा तिथं जे काही विद्यार्थी बाकीचे उपोषणाला बसलेत किंवा हे सगळं जे काही पद्धतीनं ते हाताळत आहेत, त्यामुळे त्यांनी जे काही 2 दिवसात डाव टाकले ते सक्सेसफुल झाले असं मला वाटतं. कारण की त्यांचा एक जरी डाव, एक जरी निर्णय, एक कृती चुकीच्या पद्धतीनं पुढे गेली असती तर हे आंदोलन कधीच नष्ट झालं असतं, पूर्णपणे संपलेलं असतं, चिरडलेलं असतं. भलतेही त्याचे परिणाम वेगळ्या पद्धतीने पुढे आले असते, पण जंतर मंतर आपल्याला खाली दिसलं असतं. तर हे तसं होऊ न देता एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी मॅनेज केलं आहे आणि योग्य पद्धतीनं मॅनेज केलं आहे. आता बघू 20 तारखेला नेमकं काय होतं आणि त्याचे परिणाम काय होणार आहे. 21 तारखेची सकाळ चंद्रशेखर यांनी सांगितल्याप्रमाणे कशी असणार आहे, त्यावरही विश्लेषण करू. पण यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं सबस्क्राईब करा आणि याबद्दल यांनी जी काही डाव टाकले ते बरोबर टाकलेत का आणि ते खरोखर यशस्वी झालेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? हेही सांगा आणि जर नसाल तर का नाही आहेत हेही सांगा. धन्यवाद.